नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण MPSC ग्रुप बी इतिहासाचे मोस्ट इम्पॉर्टंट वन लाइनर्स पाहणार आहोत, जे तुम्हाला प्रिलियम्समध्ये थेट मदत करणार आहेत. यामध्ये आपण प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास हे सर्व टॉपिक पाहणार आहोत, जे की तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने कव्हर करून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण वन लाइनर्स तुमचे मार्क्स वाढू शकतात. चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. महर्षी कर्वे यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला? तर महर्षी कर्वे यांना 1958 मध्ये भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला. 1927 या वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह कोणी केला? तर 1927 या वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. कोणाला सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हटले जाते? तर महात्मा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर शेतकऱ्याचे आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली? तर महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहाला चालना देण्यासाठी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ही संस्था स्थापन केली. 1866 मध्ये महात्मा फुलेंनी कोणत्या गृहाची स्थापना केली? तर 1866 मध्ये महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह याची स्थापना केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या शेवटचा ग्रंथ कोणता? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिला. भारतीय रुपयाचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भारतीय रुपयाचा प्रश्न हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली? तर पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना राजश्री शाहू महाराज यांनी केली. महाराष्ट्राचे रॉबिनहूड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे रॉबिनहूड म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. कोणत्या समाजसुधारकांनी विधवा विवाह केला? तर विष्णू शास्त्री पंडित व महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह केला. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शाखातील पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शाखेतील पदवी मिळवणारी पहिली महिला आनंदीबाई जोशी. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केली. 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना कोणी केली? तर 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना पंजाबराव देशमुख यांनी केली. आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना ओळखले जाते. वेदोके धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? वेदोक धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णू भिकाजी गोखले यांनी लिहिला. मुक्ती सदनची स्थापना कोणी केली? तर मुक्ती सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनची स्थापना कधी झाली? तर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ऑक्टोबर 1924 मध्ये झाली. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना रामप्रसाद बिस्मिल, जोगेश चंद्र चॅटर्जी, सचिंद्रनाथ सान्याल यांनी केली. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनची स्थापना कधी झाली? तर ती 1928 मध्ये झाली.
हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर ती चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव आणि जोगेशचंद्र चॅटर्जी यांनी केली. डॅश यांच्या नेतृत्वाखाली HRA चे नाव बदलून HSRA करण्यात आले. तर चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली HRA चे नाव बदलून HSRA करण्यात आले. डॅश या राज्यात परशुराम दल कार्यरत होते. तर बांका, बिहार या राज्यात परशुराम दल कार्यरत होते. डॅश यांनी रोम आणि पॅरिसमध्येही फ्री इंडिया सेंटर सुरू केली होती. तर सुभाषचंद्र बोस यांनी रोम आणि पॅरिसमध्येही फ्री इंडिया सेंटर सुरू केली होती. परदेशी भूमीवर भारतीय ध्वज फडकवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर परदेशी भूमीवर भारतीय ध्वज फडकवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला मॅडम भिकाजी कामा. भारतीय क्रांतीची माता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय क्रांतीची माता म्हणून मॅडम भिकाजी कामा यांना ओळखले जाते. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची राज्यघटना कोणी तयार केली? तर ती रामप्रसाद बिस्मिल यांनी केली. लंडनमध्ये इंडियन होम रूल सोसायटी, इंडिया हाऊस आणि द इंडियन सोशलिस्टची स्थापना कोणी केली? तर ती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. भारतीय काँग्रेसच्या पहिल्या परदेशी महिला अध्यक्ष कोण? तर भारतीय काँग्रेसच्या पहिल्या परदेशी महिला अध्यक्ष ॲनी बेझंट. भारतातील सर्वात जुनी संस्कृती कोणती? तर भारतातील सर्वात जुनी संस्कृती सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर कोणते? तर मोहनजोदडो हे सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर होते. आर्य भारतात कुठून आले? तर मध्य आशिया मधून आर्य भारतात आले. वेदाची संख्या किती आहे? तर वेदाची संख्या 4 आहे. सर्वात जुना वेद कोणता? तर ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण? तर गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होय. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण? तर महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? तर चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता. अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? तर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला. नालंदा विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर कुमारगुप्त यांनी नालंदा विद्यापीठ स्थापन केले. दिल्ली सल्तनतची पहिली सुलतान कोण? तर कुतुबुद्दीन ऐबक हे दिल्ली सल्तनतचा पहिला सुलतान होय. खिलजी वंशाचा संस्थापक कोण? तर जलालुद्दीन खिलजी हा खिलजी वंशाचा संस्थापक होय. बाजार नियंत्रण धोरण कोणी सुरू केले? तर अलाउद्दीन खिलजी यांनी बाजार नियंत्रण धोरण सुरू केले. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण? तर बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होय. पानिपतची पहिली लढाई कधी झाली? तर 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई झाली. अकबरचा धार्मिक ग्रंथ कोणता? तर दीन-ए-इलाही अकबरचा पहिला धार्मिक ग्रंथ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांचे गुरु कोण? तर समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होय. पेशवाईची सुरुवात कोणी केली? तर बाळाजी विश्वनाथ यांनी पेशवाईची सुरुवात केली. तिसरी पानिपतची लढाई कधी झाली? तर 1761 मध्ये तिसरी पानिपतची लढाई झाली. ईस्ट इंडिया कंपनी भारतात कधी आली? तर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. प्लासीची लढाई कधी झाली? तर 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. बक्सरची लढाई कधी झाली? तर बक्सरची लढाई 1764 मध्ये झाली. 1857 चा उठाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पहिला स्वातंत्र्य संग्राम हा 1857 चा उठाव यासाठी प्रसिद्ध आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? तर WC बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होय. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? तर लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे त्यांनी म्हटले. असहकार आंदोलन कोणी सुरू केले? तर असहकार आंदोलन महात्मा गांधीजी यांनी सुरू केले. भारत छोडो आंदोलन कधी झाले? तर 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन झाले. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तर भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? तर शहाजी राजे भोसले हे शिवाजी महाराजांचे वडील होते. शिवाजी महाराजांचे माता कोण? तर जिजाबाई या शिवाजी महाराजांच्या माता होय. रायगड किल्ला कोणाची राजधानी होती? तर रायगड किल्ला हा शिवाजी महाराजांची राजधानी होती. पेशव्यांची राजधानी कोठे होती? तर पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती. पहिले पेशवे कोण होते? तर पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे होते. मराठा साम्राज्याचा शेवट कधी झाला? तर 1818 मध्ये मराठा साम्राज्याचा शेवट झाला. पुणे करार कधी झाला? तर 1932 मध्ये पुणे करार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता धर्म स्वीकारला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 मध्ये झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज MPSC ग्रुप बी इतिहासाचे महत्त्वाचे वन लायनर्स पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण भूगोलचे इम्पॉर्टंट वन लायनर पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा कारण येथे तुम्हाला PYQs, नोट्स, स्ट्रॅटेजी, टेस्ट सिरीज नक्की मिळणार आहे. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.